माझे नाव नारायण कचरू शिंदे, मुक्काम पोस्ट सोनारी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. माझी द्राक्षाची शेती, इतरही शेती आहेत. द्राक्षाचं 9 एकर क्षेत्र आहे. मी साधारणतः कॉलेज सोडल्यानंतर 91 सालापासून द्राक्षाची शेती करतो आहे. प्रथम आम्ही बोरस्त्यांचं आधी या नावाने जे ब्रँड आहे ते माऊत घेतलं होतं. ते जवळजवळ 15-20 वर्ष आम्ही सलग वापरलं. नंतर आम्ही त्यांचं आता आधुनिक जे ब्लोअर आहे ते ब्लोअर घेतले. त्याची ॲक्युरेसी जवळजवळ 90-95% दोन्ही बाजूला हवा सारखी, आणि विशेष म्हणजे त्याचं ट्रॅक्टरचं RPM ड्रॉप होत नाही. अतिशय उच्च टेक्नॉलॉजीचं असं ते त्यांनी स्प्रेइंग युनिट बनवलेलं आहे. आणि आम्ही त्यांच्याकडे घेण्याचं कारण इतरही कंपन्या आमच्याकडं भरपूर दर महिन्याला 8 दिवसाला 15 दिवसाला साधारणतः 1 वर्षभर चक्रा मारित होते. परंतु आम्ही ते बोरस्त्यांचं पहिलेही वापरीत होतो आणि त्यांची विश्वासार्हता, त्यांची काम करण्याची या क्षेत्रात प्रामाणिकपणा, जिद्द, चिकाटी आणि गिऱ्हाईकाला आपण चांगलं कसं देता येईल, त्यांनी असं एक गिऱ्हाईकाच्या मनात घर करून ठेवलं आहे. विश्वास हा अतिशय महत्त्वाचा आहे. मी सर्व शेतकरी सज्जन वृंदांना सांगू इच्छितो की विश्वासावरच कोणतीही गोष्ट घेतली पाहिजेत. ते इतक्या वर्षापासून या युनिटमध्ये द्राक्ष अवजारं असेल, स्प्रेइंग युनिट असेल, यात काम करतायत. आणि मी एक उदाहरण देऊ इच्छितो. आपण न्हाव्याकडे जाताना त्या खुर्चीवर बसेल असताना डोळे झाकून अशी मान न्हाव्याच्या खुर्चीवर टाकलेली असते आणि तो न्हाव्याचा वस्तारा आपल्या मानेवर राहतो. परंतु फक्त आपला त्याच्यावर विश्वास राहतो म्हणून त्याची आपल्याला भीती वाटत नाही. तोच वस्तारा, तोच चाकू जर 100 फुटावरून रात्री एखाद्याने दाखवला तर आपण भीतो, पोलिसांक फोन करतो, आरडाओरड करतो, कारण त्याच्यावर आपला विश्वास राहत नाही. म्हणून हे बोरस्त्यांचं शेती क्षेत्रात अतिशय मोलाचं कार्य आहे. ते आपल्याला डावलता येणार नाही आणि त्या कार्याशी ते निगडीत आहे. म्हणून आम्ही हे बोरस्त्यांचं युनिट घेतलं आहे आणि त्यात आम्हाला अतिशय मोठे बदल जाणून आले. आम्हाला काही त्यांच्याच स्पर्धक या क्षेत्रात ब्लोअरवाले असतील, त्यांनी सांगितलं त्यांच्या स्पेशालिटी नाही, सुविधा नाही, त्यांची यंत्रणा नाही. परंतु जर त्याचे काही प्रॉब्लेमच आले नाही तर त्या सुविधा उपलब्ध करणं ही नंतरची बाब आहे. प्रॉब्लेम आले तर सुविधा उपलब्ध होतील आणि त्यांच्या सुविधा अतिशय चांगल्या. आम्हाला इतक्या वर्षापासून कुठलाही त्यांचा प्रॉब्लेम आला नाही आणि अतिशय चांगलं काम हे शेती क्षेत्रात करतायत. पण त्यांचा या क्षेत्राशी प्रामाणिकपणा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि शेती क्षेत्रात असे माणसं जोपर्यंत राहतात तोपर्यंत शेतीला चांगले दिवस येतात. त्यानंतर आम्ही खरडला हे आदितीचं जे बेड यंत्र, बेड फोडण्याचं ते बोत दोन्ही बाजूनं त्या बेड यंत्रांना फोडून आणि त्यात खतं आणि ह्या काड्या ज्या खरडच्या पूर्ण त्यात गाडून इनलाईन त्यावर अंडरग्राऊंड करून आणि त्याच पद्धतीनं पाणी दिलं जातं. साधारणतः खतं देताना, मायक्रोन्यूटन देताना आम्ही 3-4 वेळेस पानांचं पानदेठ परीक्षण करून, खरडच्या टायमाला माती परीक्षण करून नंतर डोस ठरवितो. आम्ही कोणतेही डॉक्टर किंवा कोणीतरी येणार फुगवणी करता हे मारा, साईज करता ते मारा, शुगर करता हे करा, ते आम्ही कुठल्याही प्रकारचं करत नाही. आणि त्याच्यामुळं आमचे रिझल्ट द्राक्षाच्या बाबतीत अतिशय सुंदर आहे. हार्वेस्टिंग 90-95% हार्वेस्टिंग होती, रेटही चांगला मिळतो आणि द्राक्षाची क्वालिटी चांगली असल्यामुळं डायमोर, CPPU आणि तणनाशकं यांचं प्रमाण अतिशय कमी, अल्प असतं. जेवढं सेंद्रिय खताकडे, सेंद्रिय प्रक्रियेकडे जाता येईल तेवढं आम्ही करतो. रासायनिक अतिशय कमी प्रमाणात वापरलं जातं. आम्ही रबड्या, शेणखताच्या रबड्या, मायक्रोन्यूट्रनच्या रबड्या शेणखताबरोबर स्लरीनं दिलं जातं. आणि त्याचबरोबर नंतर हे सगळं करीत असताना
आदिती ब्लोअरचं आधुनिक जे ब्लोअर आहे त्या ब्लोअरमुळं व्हेरिएशन अजिबात राहत नाही असं आमचे अनुभव आहेत. आम्ही तर याच वर्षी घेतलं, परंतु इतके सुंदर रिझल्ट आले. हे पुढच्या वर्षी अधिक अभ्यास करून त्यात अधिक चांगली आम्हाला उत्पन्नाच्या दृष्टीनं, उत्पादन निघायच्या दृष्टीनं मदत होईल. आदितीचे आम्ही तसे आभारीच आहोत, कारण याही पूर्वी त्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केले. एवढीच बोलून मी थांबतो. रामकृष्ण हरी.